लोह परिसाची नस आहे उपमा, संतांचा महिमा अगाध आहे, वर्णन करता येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की किती जरी खराब असला तरी सुद्धा ते त्या नामानं हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित तो गवते, लगेच उद्धारून जातात. आणि आशाचे ते वाट पाहतात की आमच्या नंतर अभंग लिहिलेला आहे, हे त्यांच्यासाठी लिहिलेले आहेत का पुढच्या पिढीसाठी लिहिलेलं आहे? ज्ञानेश्वरी ही लिहिली त्या काळच्या माणसासाठी लिहिली का त्याच्यानंतर जन्माला येणाऱ्यासाठी लिहिली? आता ह्या रोडला बोर्ड लिहिलेले आहेत की इथून सोलापूर 25 किलोमीटर, इकडं पंढरपूर 40 किलोमीटर, मंगळवेढा 50 किलोमीटर. हे त्या जाणाऱ्या माणसाला माहिती असावं म्हणून लिहिल्या ती का गंमत म्हणून लिहिलंय का काहीतरी एक शो म्हणून लिहिलाय तिथं? बरं, त्याच्यावर जर विश्वास ठेवला आणि तेवढं अंतर चालत गेलं तर त्या अंतरावर ते गाव आहे का नाही? काय थापायत्या का? मग आता ही अभंगवाणी आहे, हे कमी जास्त होऊ शकेल पण अभंगवाणी कधी भंग होणार नाही. कारण का? ते धर्म हे शास्त्र आहे, हे सायन्स आहे. न्यूटनना सिद्धांत मांडला, पाण्याचा ग्लास घ्या, गच्च भरा, त्याच्यावर कागद ठेवा, तो उपडा केला तर काय होतं? तो हवेच्या दाबामुळं पाणी सांडत ते चिटकून. बरं, तो प्रयोग प्राध्यापकानं केला तर कागद राहतो आणि शिपायाने केल्यावर राहत नाही, असं काय? कुणी शिपाई असू द्या, पेताडा असू द्या, खाताडा असू द्या, ह्या जातीचा असू द्या ना त्या जाचा असू द्या, कुणी बी प्रयोग केला तर तो सगळ्याला सिद्धांत सारखा येतोय का ना? मग या शास्त्राचा सिद्धांत सारखा येतो म्हणून धर्मशास्त्राचा सिद्धांत सारखा यावं का नाही यावं? मग जी 24 तास सारखं धर्मशास्त्राचं वाचन करत बसले ते भागवत धर्माला खरे आडवे कोण आहेत? हे सारखं 24 तास पोत्या पुराणे वाचती, साचा अर्थ करुणी सांगती, स्वतः डांबीसपणे वागती, हीच बरी खटखट चल म्हणा, झटपट नाही तर अवघीच लट.